नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील पूजा मांडणे किंवा पूजा विधी कशी करायची हे पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कसे करावे, त्याचे महत्त्व काय, पूजा मांडणी कशी करावी, पूजा विधी कशी करावी हे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मांडलेले आहे। तशीच पूजा सुद्धा आपण सोप्या पद्धतीने केलेली आहे। पूजा मनोभावे करण्याला महत्त्व असतं आणि मनोभावे केलेल्या पूजेचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं। उद्यापन कसे करावे या सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स बॉक्समध्ये जय माता दी लिहा। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवाष्ण महिला मनोभावे हे व्रत करतात, देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात, कुटुंबातील सर्वांना सुख शांती समाधान धनसंपत्ती आरोग्य दीर्घायुष्य मिळवण्यासाठी देवीकडे प्रार्थना करतात। मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं। परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत करावे। व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावी। व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा, रात्री कुटुंबियासमवेत भोजन करावे। गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करताना आणि कथा महात्म्य वाचताना ऐकताना मन शांत आणि आनंदी असावे। काही कारणामुळे आपणास व्रताच्या दिवशी पूजा करणे शक्य नसेल तेव्हा ती पूजा दुसऱ्याकडून करून घ्यावी, उपवास मात्र स्वतः करावा। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी म्हणजेच व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी 7 सवाष्णींना किंवा 7 कुमारिकांना आमंत्रण देऊन घरी बोलवावे आणि अगदी शक्य नसेल तरी एका सवाष्णीला बोलावलं तरीही चालतं। हळदी कुंकू लावावे, फूल आणि प्रसाद म्हणून एखादं फळ द्यावं, तसंच महालक्ष्मी व्रताची पोथी द्यावी। श्री महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी कशी करायची, त्यासाठी कोणते साहित्य लागणार हे पाहू। देवीला माळण्यासाठी फुलांची वेणी, श्रीफळ, 5 फळझाडांची पानं, फुलं, विड्याची पानं। त्यानंतर दुसऱ्या ताटामध्ये कापूर घेतलेला आहे, अगरबत्ती ठेवण्यासाठी स्टँड, गुळ खोबऱ्याचा गणपती बाप्पासाठी नैवेद्य, त्यानंतर दूध आणि साखर हे देवीसाठी नैवेद्य, 5 प्रकारची फळं घेतलेली आहेत। श्री महालक्ष्मीचा फोटो नसेल तर मूर्तीही चालते। त्यानंतर छोटासा चौरंग आहे जो मी कलशासाठी वापरणार आहे आणि त्यानंतर लाल वस्त्र, तसंच महालक्ष्मीचा मुकुट, साडी, ओटीचं सर्व साहित्य, कलश, तांदूळ, श्री महालक्ष्मी कथा महात्म्य पूजा विधी पुस्तक, हळदी कुंकू, अक्षता, निरांजन, गणपती बाप्पाची मूर्ती, श्री महालक्ष्मीची मूर्ती, घंटा, गंध, सुपारी, नाणी आणि चौरंग। सर्वप्रथम पूजा मांडण्यापूर्वी घराची स्वच्छता करून घ्यायची आणि ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे। देवाचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे येईल अशा प्रकारे पूजा मांडायची आहे। चौरंगाच्या खाली स्वस्तिकाची रांगोळी काढून घेतली, त्यावरती चौरंग मांडला, चौरंगावरती लाल वस्त्र अंथरलं आणि चौरंगाच्या भोवती अशा प्रकारे रांगोळी काढून घेतली। एखादे ब्लाउज पीस किंवा लाल वस्त्र किंवा कोणत्याही रंगाचं ब्लाउज पीस असेल तरीही चालेल, फक्त ते स्वच्छ असावे हे काळजी घ्यायची। माझ्याकडे अशा प्रकारचं लाल वस्त्र होतं, ते मी चौरंगावरती टाकलेलं आहे। सर्वप्रथम आपण दिव्याची पूजा करून घेणार आहोत। दिव्यासाठी आसन तयार केलं, त्यासाठी तांदूळ टाकले आणि असं वर्तुळाकार आसन तयार केलं, त्यावरती दिवा ठेवून दीपप्रज्वलन करून घेतलं। त्यानंतर महालक्ष्मीच्या फोटोसाठी आसन तयार केलं, अक्षता वाहून वर्तुळाकार आसन तयार केलं, हळदी कुंकू वाहिलं आणि त्यावरती महालक्ष्मीचा फोटो ठेवला। त्याच्या बाजूला स्वस्तिक तयार करायचंय, त्यावरती आपण कलश मांडणार आहोत। तर तांदळानेच स्वस्तिक तयार करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, किंवा तुम्ही अष्टदल कमल सुद्धा बनवू शकता। स्वस्तिकाला हळदी कुंकू व्हायचं आहे। देवीला नेसवलेली साडी ही व्यवस्थित दिसावी म्हणून मी छोटासा चौरंग ठेवलेला आहे आणि त्यावरती तांदळाचं आसन तयार करून घेतलं। तांदूळ वाहून
गोलाकार करायचा आणि त्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आणि मग त्यावरती आपण कलश ठेवणार आहोत। आता सुरुवातीला आपण कलश तयार करून घेणार आहोत। कलशामध्ये ताजं पाणी भरलेलं आहे, त्यामध्ये हळदी कुंकू वाहिलं, सुपारी पैसे टाकले आणि दुर्वा टाकल्या। कलशावरती स्वस्तिक काढायचं। स्वस्तिकाच्या बाजूला हळदी आणि कुंकवाची बोटं उमटवून घ्यायची। कलशाच्या तोंडावरती 5 प्रकारच्या झाडांची पानं किंवा 5 प्रकारची पाने किंवा 5 प्रकारची 5 पानं, त्यासाठी आंब्याची किंवा बिड्याची पानंही चालतील। जे पानं उपलब्ध असतील ती ठेवायची आणि जो नारळ त्यावरती ठेवणार आहोत हाच नारळ आपण उद्यापनापर्यंत वापरायचा आहे। पूजा मांडणी करत असताना महालक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्हाला येत नसेल तर श्री महालक्ष्मीभ्यो नमः एवढं म्हटलं तरीही चालतं। नारळाला किंवा श्रीफळाला कुंकू लावायचं, त्यानंतर हळद लावायची, श्री महालक्ष्मीचं स्वरूप समजून सजवायचं आहे आणि तो नारळ कलशामध्ये ठेवायचा। अशा प्रकारे आपला कलश तयार झालेला आहे। स्वस्तिकची दिशा समोर येईल अशा प्रकारे आसनावरती कलश स्थापन केला। कलशाच्या पुढे 2 विड्याची पानं ठेवली, त्यावरती तांदूळ पसरून घेतले, हळदी कुंकू वाहिलं आणि त्यावरती श्री गणपतीची मूर्ती ठेवली। तुमच्याकडे मूर्ती नसेल तर सुपारी ठेवा। सुपारीला गणपती बाप्पा समजून सुपारीची पूजा करू शकता। त्याच्या बाजूला आणखी 2 विड्याची पानं ठेवली, त्यावरती अक्षता वाहिल्या, हळदी कुंकू वाहिलं आणि महालक्ष्मीची मूर्ती आहे ती मूर्ती ठेवली। त्याच्या बाजूला तांदूळ पसरून वर्तुळाकार आसन तयार केलं आणि त्यावरती घंटा ठेवली। कलशाला मुखवटा लावून घेतला। तुमच्याकडे मुकुट नसेल तर नारळालाच तुम्ही सजवू शकता। त्यानंतर कलशाला साडी, दागिने, वेणी घालून घेतली। अशा प्रकारे सर्व तयारी झालेली आहे। आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत, म्हणजे पूजा मांडणी झाली। आता आपण पूजा विधीला सुरुवात करणार आहोत। गणपती बाप्पाला गंध, हळदी कुंकू वाहून घ्यायचं, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं। श्री गणेशाय नमः गणपती मंत्राचा उच्चार करायचा। लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करून घ्यायची, हळदी कुंकू, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं। पूजा करत असताना लक्ष्मी मंत्राचा उच्चार करायचा आहे। ओम ह्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नमः। त्यानंतर घंटेची पूजा करून घ्यायची, गंध, फूल, अक्षता व्हायच्या, श्री महालक्ष्मीची पूजा करायची। मुकुटाला हळदी कुंकू लावायचं, गंध, फूल, अक्षता व्हायच्या। त्यानंतर जी बाजूला आपण फोटो मांडलेला आहे फोटोची पूजा करायची। श्री महालक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे त्या पुस्तकाची पूजा करून घ्यायची। पुस्तकालाही तांदळाचं वर्तुळाकार आसन तयार करायचं, त्यावरती पुस्तक ठेवायचं आणि पुस्तकाला हळदी कुंकू, फूल व्हायचं। नैवेद्य म्हणून दूध, साखर ठेवायची। महालक्ष्मीची ओटी भरायची आहे, त्यासाठी ब्लाउज पीस, नारळ, तांदूळ आणि ओटीचं साहित्य आहे ते ठेवून ओटी भरायची। 5 प्रकारची फळं आहेत ती ठेवायची आहेत। श्री लक्ष्मी महात्म्याचं पुस्तक असतं, त्यामध्ये अशा प्रकारचं पेज असतं, ते पान काढून घ्यायचं आहे, कारण त्यावरती धनयश प्राप्ती यंत्र असतं आणि धनयश बुद्धी यंत्र असतं। तर ह्या दोन्हीची पूजा आपल्याला करायची आहे, म्हणून हे पान दिलेलं असतं ते काढून घ्यायचं आणि त्याचीही पूजा करायची। हळदी कुंकू, फूल व्हायचं। त्यानंतर पोथी वाचणार आहोत, म्हणजे श्री लक्ष्मी महात्म्याचं पुस्तक वाचायचं आहे। उपवास ज्या दिवशी असेल त्या दिवशी एकदा तरी पोथी वाचायची। तुम्हाला नाहीच जमले तर दुसऱ्याकडून वाचून घ्यायची, ऐकायची। पोथी वाचून झाल्यानंतर पुस्तकाच्या शेवटी महालक्ष्मीची आरती दिलेली आहे, ती आरती मनोभावे म्हणायची। जय देवी श्री लक्ष्मी माते, प्रसन्न होऊनी आता वरदे अम्माते। ही आरती पूर्ण म्हणून झाली की धूप दीप ओवाळायचा आहे। हळदी कुंकू वाहून स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, तसंच कलशालाही हळदी कुंकू व्हायचं। कुटुंबातील लोकांसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी देवीकडे आशीर्वाद मागायचा। दिवसभर उपवास करावा, संध्याकाळी देवीची आरती करावी, एखाद्या गोड पक्वान्नाचा महानैवेद्य दाखवावा, गायीसाठी एक वेगळे ताट वाढून तिला ते द्यावे आणि सर्व कुटुंबियासमवेत आनंदाने प्रसन्न मनाने भोजन करावे। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर कलशातील डहाळे, अगरपाने घरात वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावी। कलशातील पाणी तुळशी वृंदावनात ओतावे आणि पूजा केलेल्या ठिकाणी हळदी कुंकू व्हावे, महालक्ष्मीचे स्मरण करावे,
आणि नमस्कार करावा। ढाळे उचलून साठवलेल्या फुलोऱ्यात ठेवावे। हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी करीन असे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीनेच पद्मपुराणात सांगितले आहे। उद्यापनानंतर तांब्यातील पैसा, सुपारी, वरील नारळ व प्रथमपासून साठवलेला फुलोरा समुद्रात, नदीत अथवा तलावात सोडावे किंवा झाडांना घालावे। देवीला मनोभावे नमस्कार करावा। अशा रीतीने जे कोणी हे लक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होईल, सुखशांतीचा लाभ होईल, मनोरथ पूर्ण होईल। मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, मातू नये, लक्ष्मी व्रत करायला चुकू नये। नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते, शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ जर खरंच तुम्हाला युजफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही श्री महालक्ष्मीचे व्रत करण्यासाठी उपयोगात येईल। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।